मित्रांनो, 3% जास्त व्याजदराची ऑफर नाही, 30% डिस्काउंट नाही, ही गोष्ट आहे प्रशासकीय वर्तुळातील अशा एका नॉन रिचेबल आणि नॉन कॉम्प्रोमाइजिंग वादळाची, ज्याच्या नावाचा नुसता टीजर जरी रिलीज झाला तरी भ्रष्टाचार करणाऱ्याचं थेट ब्लड प्रेशर हाय होतं। आम्ही बोलतोय IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल। मित्रांनो, 24 वर्षाची नोकरी आणि तब्बल 22 बदल्या, ज्या माणसाला एका खुर्चीवर वर्षभरही सुखाने बसू दिलं जात नाही, तोच माणूस प्रत्येक नव्या ठिकाणी गेल्यावर वाघासारखी डरकाळी कशी फोडतो। नुकतीच त्यांची 22वी बदली झाली आहे आणि पदभार स्वीकारताच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामाची छाप उमटवायला सुरुवात केली आहे। एका बाजूला सुप्रीम कोर्टात पतंजलीच्या काही जाहिरातीबाबत सुरू असलेली कारवाई आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात तुकाराम मुंढे यांची एंट्री। हा संपूर्ण विषय नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण तुकाराम मुंढे यांच्या काम करण्याच्या शैलीचा संपूर्ण आढावा घेणार आहोत। तुकाराम मुंढे हे फक्त नाव नाही, तर सध्याच्या व्यवस्थेसाठी एक वेगळीच ओळख आहे। सरकारी नोकरीत आल्यानंतर अनेक जण बंगले, गाड्या आणि सुखसोयीची स्वप्न पाहतात, पण हा माणूस रोज सकाळी घराबाहेर पडताना जणू बदलीची नोटीस खिशात घेऊनच निघतो, अशीच परिस्थिती आहे। मुंढे यांच्या कामाचा धडाका समजून घ्यायचा असेल तर त्यांचा इतिहास पाहावा लागेल। जे तिथे गेले तिथे त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला धक्का दिला, नवी मुंबईत बड्या नेत्यांना थेट आव्हान दिलं, नागपुरात स्मार्ट सिटीतील कथित गैरव्यवहारांच्या फाईल्स उघडल्या, नाशिकमध्ये पाण्याच्या टँकर माफियांवर कारवाई केली। त्यांचा एकच फॉर्म्युला आहे, नियम म्हणजे नियम। मग समोर मुख्यमंत्री असो किंवा सामान्य नागरिक, कार्यालयात आल्यानंतर ते स्वतः सर्वप्रथम बायोमॅट्रिक मशीनवर हजेरी लावतात, उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतात, एखादी फाईल टेबलवर अडकली तर संबंधित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढायलाही मागे पुढे पाहत नाहीत। याच कामाच्या शैलीमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली, तर दुसरीकडे कार्यालयीन शिस्त मोडणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। आता विषय थेट राष्ट्रीय पातळीवरचा आहे। गेल्या काही महिन्यापासून सुप्रीम कोर्टात पतंजली आयुर्वेदाच्या काही कथित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत सुनावणी सुरू आहे। रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांबाबत केलेले काही दावे आणि ॲलोपॅथीविषयीची काही विधानं यावर न्यायालयाने गंभीर आक्षेप घेतले। या प्रकरणात रामदेव बाबा यांना न्यायालयासमोर स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि माफीही मागावी लागली। याच काळात महाराष्ट्र सरकारने तुकाराम मुंढे यांची नियुक्त अन्न व औषध प्रशासन अर्थात FDAच्या आयुक्तपदी केले। आता विचार करा, एका बाजूला रामदेव बाबा आणि त्यांचा मोठा ब्रँड, तर दुसऱ्या बाजूला नियमाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करणारे तुकाराम मुंढे। पदभार स्वीकारल्यानंतर संबंधित प्रकरणाशी निगडीत माहिती मागवण्यात आल्याची चर्चा आहे। ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज कायद्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या काही उत्पादनांच्या जाहिराती आणि दाव्यांची पडताळणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित औषधांचे अहवाल, जाहिराती आणि ग्राहकांची दिशाभूल झाली का याबाबतीत प्रशासनाचे लक्ष केंद्रित झाले आहे। कायद्यांचे पालन होत आहे की नाही यावर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवत असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे हा विषय आता केवळ एका बदलीपुरता मर्यादित राहिलेला नाही। 22 बदल्या होऊनही ज्यांचा कणा वाकला नाही असे तुकाराम मुंढे आता FDA मध्येही नियमाची काटेकोर अंमलबजावणी करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता पाहायचं एवढंच, या संपूर्ण प्रकरणात पुढे काय घडतं आणि तुकाराम मुंढे यांची ही 22वी पोस्टिंग किती काळ टिकते। तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंढे महाराष्ट्रात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर प्रभावी कारवाई करू शकतील का? तुमचं स्पष्ट मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।